एखादा उद्योग व्यवसाय करायचा म्हटलं की त्यासाठी मनुष्यबळ, पैसा हे महत्त्वाचे घटक आहेत. मात्र त्यातही जरी पैसे नसले तरी चिकाटी, परिश्रम याच्या बळावरती एखाद्या उद्योगामध्ये यशस्वी होता येऊ शकतं, हेच दाखवून दिले चिंचपूर येथील तांबे बंधूंनी. त्यांनी पुण्यात बालाजीनगर या भागामध्ये स्वतःचे 2 हॉटेलच्या शाखा सुरू केल्या आहेत. खरं तर त्याची पार्श्वभूमी देखील खूप रंजक आहे. 2017-18 मध्ये त्यांनी सुरुवातीला मेसच्या व्यवसायातून या क्षेत्रात पदार्पण केले. या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर घरच्या मनुष्यबळावरती त्यांनी या क्षेत्रात अनेक दिवस काढल्यानंतर सुरुवातीला बालाजीनगर पुणे या भागात कीर्तेश्वर हॉटेलची पहिली शाखा सुरू केली. ही शाखा सुरू करत असताना केवळ 80,000 भांडवल हे त्यांचे ज्येष्ठ बंधू उदय तांबे यांनी सुदर्शन तांबेंना दिले. मात्र त्यानंतर सुदर्शननी कधीही 1 रुपयाही हॉटेल व्यवसायासाठी उदय तांबे यांच्याकडून घेतला नाही. मात्र सातत्य, परिश्रम आणि चिकाटी या बळावरती तांबे बंधूंनी हा व्यवसाय यशस्वी केल्याचं दिसून येत आहे. यावेळी ते नेमके काय म्हणाले पहा. सुदर्शन तांबे, कीर्तेश्वर हॉटेल सर्व सेवा. मी आज सुरुवातीला 2016 मध्ये पुण्यामध्ये आलतो. 2016 सुरुवातीला पण मेस चालू केली होती. मेस चालू करत आपण 2-3 वर्ष 1-3 वर्ष मेस केली. त्यानंतर आपण लॉकडाऊन पडल्यामुळे गावाला गेलो. गावाला परत आपण 2019 मध्ये आपण परत पुण्यात आलो आणि 2019ला आपण एक छोटंसं दुकान घेऊन हॉटेल सुरू केलं. ते हॉटेल आज जवळजवळ 4 वर्ष झालेले आहेत. त्या हॉटेल बरोबर आपण दुसरे हॉटेल चालू केलं आहे भारतीय विद्यापीठला. तर त्याला माझा 2 हजार आहेत. त्यामुळे आता कमीत कमी 15 ते 16 लोकांना रोजगार निर्माण झालेला आहे. तर त्याचं आपल्यामुळे कुटुंब चालतं. नमस्कार, मी उदय तांबे, धनकवडी, कीर्तेश्वर हॉटेल शाखा नंबर 1 मध्ये असतो. व्यवसाय सुरुवात 2016 साली मेसच्या माध्यमातून सुरुवात केली होती. भारतीय हॉस्पिटलला पहिले 150 ते 100 डबे होते आपले. त्यानंतर लॉकडाऊन नंतर बंद झाले. लॉकडाऊन नंतर गावाकडे गेल्यानंतर बंद केले आणि लॉकडाऊन झाल्यानंतर ही चालू पुण्यात. त्यानंतर मेस बंद करून आपण मेसचं रूपांतर आपण हॉटेलमध्ये चालू केलं. त्यानंतर 180 स्क्वेअर फूटमध्ये आपण मेस चालू केली. मेसच्या संदर्भात आपल्याला रिस्पॉन्स चांगला भेटल्यानंतर शाखा नंबर 2 धनकवडी इथं राजमुद्रा सोसायटी चालू केली. आता कमीत कमी माझ्याकडे 15 एम्प्लॉय काम करत आहेत. 15 लोकांना रोजगार चालू आहे आपल्याकडे. आत्ता मला गावाकडे 16 एकर जमीन असून मी जमीन न करता व्यवसायात शिरलो आणि आम्ही 2 भाऊ आहेत, सुदर्शन तांबे आणि मी उदय तांबे. तो शाखा नंबर 2 तो सांभाळतो, शाखा नंबर 1ला मी असतो. ते 2 भाऊ जर असतील तर एक जण शेती करत असेल तर एक जण कोणी ना कोणी कुठल्याही स्वरूपाचा व्यवसाय करावा. तुम्ही नोकरी न करता व्यवसायात कुठल्याही यात उतरावा त्यांनी. यानंतर काही ग्राहकांनी देखील या हॉटेलच्या संदर्भात काही प्रतिक्रिया दिल्या. नेमक्या त्या देखील प्रतिक्रिया काय आहेत पाहूया आपण. 1 नंबर. मी नेहमीच होतो, तुम्ही पण एकदा ट्राय करा. या परत करतो. मी आलो आहे धनकवडीच्या कीर्तेश्वर हॉटेलमध्ये ब्रँच 2 आणि ही फिश थाळी आहे. तुम्ही बघू शकता, म्हणजे मला तोंडाला खायच्या आधीच पाणी सुटलेलं आहे बघून. फिश फ्राय, आळणी फिश, कधी ऐकलं का आळणी फिश? आळणी फिश, चपाती, अंड आणि सोलकढी. हा लवकर व्हिडिओ बंद करा, मला खाऊ दे. कीर्तेश्वर हॉटेलला यायचं आणि फिश थाळी खायची. धन्यवाद. ग्राहकांशी चांगला संवाद, स्वच्छता, टापटीपणा आणि वेळेचे व्यवस्थापन या गोष्टी जर कोणत्याही व्यवसायात केल्या तर तो व्यवसाय नक्कीच यशस्वी ठरतो, हेच तांबे बंधूंकडून पाहायला मिळतं. खरं तर कोणताही व्यवसाय सुरू केला तर तो व्यवसाय 1000 दिवस जर चालवला तर त्या व्यवसायामध्ये यश मिळतं, अशा देखील अनेक आख्यायिका अनेक मोठमोठ्या उद्योगपतींकडून आपण ऐकल्या आहेत. या सक्सेस स्टोरीमधून आपण एकच घ्यायला पाहिजे, जिद्द आणि चिकाटी जर असेल तर आपण कोणत्याही व्यवसायामध्ये यशस्वी ठरू शकतो. हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा.